जिल्ह्यात पावसाच्या उघडीपासून धरणांचा विसर्ग कमी झाला आहे. 2 दिवसात पूरस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत समन्वय सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी कुरुंदवाड, नृसिंहवाडी, इचलकरंजी भागाची पाहणी करून स्थलांतरित पूरग्रस्तांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्यात. पुराच्या पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असं आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व धरणाचा विसर्ग आपण मॉनिटर करत आहे. सुदैवाने कालपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे. पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे. आणि आता इथे कुरुंदवाडमध्ये सुद्धा मी विजिटसाठी आलेला आहे. कोयना धरणाचा जो विसर्ग काल 95,000वरती गेलेला होता तो आता 70,000पर्यंत कमी झालेला आहे. वारणेचा जो 15,000चा विसर्ग होता तोही आपण 7,000वरती आणत आहे. कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आहे आणि साधारणतः पुढच्या 18 तासामध्ये त्याचा इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो. त्यामुळे काही इंचाने लेवल पुढच्या तासाला वाढत जाईल. प्रशासन, आमचे प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी सर्वजण फील्डवरती उपस्थित आहेत, परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जिथे जिथे रस्त्यावरती पाणी आहे त्या ठिकाणी गाडी टाकणं किंवा त्या पाण्यामध्ये जाणं, कोणत्याही पद्धतीची निष्काळजीपणाची रिस्क घेणं सर्व नागरिकांनी टाळावं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.